नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी आणि बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा आजचा बुधवारचा निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. कालचा व्हिडिओ जो तुम्ही बघितला असेल, लेवल नोट करून ठेवले असेल आणि ओव्हरऑल जर कालच्या व्हिडिओमध्ये आपण जे डिस्कशन केलं होतं त्या पद्धतीने मार्केटने मोमेंटम केलेला आहे. काय डिस्कशन होतं कालचं की मार्केट थोडंसं उद्या कन्सोलेशनमध्ये जाताना दिसू शकतं. मी तुम्हाला सांगितलं होतं जो सँडविच डे आहे, कारण की कालची एक एक्सपायरी, उद्याची एक्सपायरी, त्याच्यामधला बुधवारचा दिवस असतो. आणि मोस्ट ऑफ द टाईम काय होतं की तुम्ही जर हिस्ट्री जरी बघितली, जेव्हापासनं मंगळवारी सेन्सेक्सची एक्सपायरी आली आहे आणि गुरुवारी निफ्टीची एक्सपायरी आहे, तेव्हा जर बघितलं तर मोस्ट ऑफ द टाईम जो आहे तो बुधवारचा दिवस थोडासा आपल्याला ट्रॅपिंग म्हणा किंवा कन्सोलेशन म्हणा अशा पद्धतीने दिसतो. त्याच्यामुळे कालच तिकडे आपण अलर्ट झालो होतो की बाबा आज तर ट्रेडिंग थोडंसं करताना आपलं कॅपिटल सांभाळून करायचं आहे. आणि ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केट देखील तशा पद्धतीनेच रिॲक्ट करत होतं. त्याच्यामुळे लर्निंग ग्रुपवरती मी मॉर्निंगमध्येच अपडेट दिला होता की आजचे दिवस जर तुम्ही बिगिनर असाल, थोडंसं रिस्क मॅनेजमेंट तुम्हाला जमत नसेल किंवा तुम्हाला एक्सपिरियन्स नसेल तर दिवस जर इग्नोर केला तर जास्त बेटर राहील. आणि मुळात सेलिंग साईडचा व्ह्यूचा विचार करायचा नाही आहे. सेलिंग साईडला रिस्क टू रिवॉर्ड रेशो बनत नाही आहे. ओके, आता खूप साऱ्या मित्रांचे हे देखील क्वेश्चन होते की सर आरबीआय पॉलिसी काय होईल, लय मोठा मोमेंटम आहे, तुम्ही कसं काय सांगताय सर खूप कन्सोलेशन होईल. जर तुम्ही न्यूज बेस्ड ट्रेडिंग करत असाल तर तुम्ही फक्त न्यूजचाच विचार करा. मग ते न्यूज शोधा, काय न्यूजमध्ये अपडेट येतोय ते बघा. जर तुम्ही प्राइस ॲक्शन बेस्ड ट्रेडिंग करत असाल, तुम्ही जर इंट्राडे ट्रेडिंग करत असाल तर तिकडे आपल्याला प्रत्येक न्यूज फॉलो करण्याची काहीही गरज नसते. जिकडे आपल्याला प्राइस ॲक्शन दिसतीये, जो सेटअप बनतोय त्या सेटअपवरती विश्वास ठेवायला लागणार आहे. तर तुम्ही कुठली तरी एक गोष्ट करणार आहे, कारण की दोन गोष्टी आपण एका वेळेस करू शकत नाही. आधीच हे खूप टफ आहे जॉब हा, त्याच्यामध्ये आणखी टफ करून घ्यायचा असेल तर तुमची मर्जी आहे. परंतु जो माझा एक्सपिरियन्स आहे आणि तुम्ही अजूनही नॉलेज जर घेतलं तर तुम्हाला हेच समजेल की जर तुम्ही प्राइस ॲक्शनवर ट्रेडिंग करत असाल तर आपल्याला प्राइस ॲक्शनवरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. जर तुम्ही न्यूजवरती ट्रेडिंग करत असाल तर तुम्ही मग न्यूजवरती विश्वास ठेवा. आता न्यूज काय असतं की जर तुम्हाला पोझिशनली जायचं किंवा तुमचं लॉंग टर्मसाठी व्ह्यू आहे कशामध्ये, तर तिकडे न्यूज थोडीशी काम करतं. परंतु इंट्राडेमध्ये काय होतं की न्यूज पॉझिटिव्ह जरी असते तर एखादी 50-60 पॉईंटची कॅन्डल ग्रीन बनन, परत मग ती निगेटिव्ह झाली तर परत 100-200 पॉईंटची कॅन्डल, म्हणजे हे मग व्हॉलेटिलिटी वाढते. उलटं जेव्हा पण आपण डे ट्रेडिंग करत असतो आणि डे ट्रेडिंग करताना जर न्यूज असेल तर त्या दिवशी मार्केटमध्ये ट्रेडिंग इग्नोर करणं जास्त फायद्याचं ठरतं किंवा जास्त कम्फर्टेबल राहतं. ओके, सो ह्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा, कारण की खूप एक नाही 100पेक्षा जास्त मेसेज होते आरबीआय पॉलिसी. काही केलं नाही, आहे तसंच सगळं रेट आहे, काही केलं नाही. ओके, सो मोस्ट ऑफ द टाईम काय आहे की मार्केट आधी रिॲक्ट करतं, त्याच्यानंतर न्यूज फ्लो येतो. हे जवळजवळ 80 ते 90% मार्केट रेग्युलर फॉलो करतो. त्याच्यामुळे जर तुम्ही न्यूजमध्ये जास्त इन्व्हॉल्व असाल किंवा तुम्हाला न्यूज बेस्ड ट्रेडिंग जर करायचे असेल तर तुम्ही नक्की त्याचा विचार करू शकता. परंतु एकाच दगडावरती उभं राहिलं तर बुडण्याचे चान्सेस कमी आहेत. दोन्ही दगडांवरती जर पाय ठेवले, हा गेला की त्याच्यासोबत आपण पण जाणार, हा गेला की त्याच्यासोबत आपण जाणार, म्हणजे कुठलाही एक जर गेला तर बुडणारा. त्याच्यामुळे एक दगडावर थांबा, एक दगडावरनंच जास्त विचार करा व्यवस्थितरित्या आणि तसा मोमेंटम कॅप्चर करण्याचा प्रयत्न करा. जास्त कन्फ्युजन करून घेऊ नका. बघितलं काल खूप साऱ्या कमेंट होत्या काही लोकांच्या की सर काय म्हणतंय साईडवेज दिवस आहे, उद्या आरबीआय पॉलिसी, असा मोमेंटम येणार ना कुठल्या तरी एका बाजूला. बघा तुमच्या समोर आहे चार्ट, मोमेंटम आला परंतु तो मार्केटसाठी ना तुमच्यासाठी आला. त्यामुळे लक्षात ठेवा की ज्या पण काही गोष्टी आहेत ना, जे पण मी तुम्हाला इकडे डिस्कशन करतोय त्याचं काहीतरी कारण आहे, त्याच्यामागे काहीतरी रिझन आहे. त्यामुळे लक्षात ठेवा. चला, हरकत नाही आहे. आता उद्याच्यासाठी आपल्याला निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्सची लेवल बघायचे होते. उद्या गुरुवार आहे, निफ्टीची एक्सपायरी आहे, त्याच्यामुळे निफ्टीचा लेवल काय बनतं, ते काय प्राइस ॲक्शन बनली, काय कुठनं मुवमेंटम येण्याचे चान्सेस आहे ते बघणार आहोत. थोडासा ओआय डाटा देखील आपण बघणार आहोत आणि त्याच्यानंतर बँक निफ्टी आणि सेन्सेक्सच्या लेवल बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. बँक निफ्टीमध्ये, सेन्सेक्समध्ये वेगवेगळी प्राइस ॲक्शन तयार झालेली असते, त्याच्यामुळे तिकडे काही गोष्टी मी शेअर करत असतो, काही प्राइस ॲक्शन डिस्कशन करत असतो, त्याचा तुम्हाला फायदा होईल स्टॉक मार्केट शिकण्यासाठी.
त्याच्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत जावा. आणि लाईक का करत नाही आय डोंट नो. 2000 लाईकचं गोल असतं, 1200-1300 पर्यंत आपण जातो, परंतु का करत नाही? मला का करत नाही लाईक ते देखील तुम्ही कमेंट करून सांगू शकता. त्यामुळे लाईकचं गोल आहे 2000 लाईक आणि 500 कमेंट. आय होप या व्हिडिओमध्ये तरी कंप्लीट होईल. ओके. आणि चॅनलवर नवीन असाल किंवा जुने असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. कारण या चॅनलवरती आपण वेगवेगळ्या पद्धतीने ॲनालिसिस करण्याचा ट्राय करत असतो मार्केटचा. त्याच्यातनं खूप काही गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचा तुम्हाला इन फ्युचर स्टॉक मार्केट शिकण्यासाठी फायदा होऊ शकतो. त्याच्यामुळे नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक नक्की करा. ओके. व्हिडिओला सुरुवात करूया. तुमच्या समोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आहे. बघा इकडे आपण काय डिस्कशन केलं होतं. डाऊन साईडला टप्पा खाल्ला, बरोबर खाली आला, परंतु कॅन्डल होती ती खूप मोठी गेली. ओके. आणि त्याच्यानंतर बघा ही जी लेवल होती 24,545 मी तुम्हाला सांगितलं होतं हा सपोर्ट आहे. हा सपोर्टवरती येणार, तो आला, परंतु काय आहे की मोठा मोमेंटमचे चान्सेस कमी होते. हे देखील आपण डिस्कशन केलं होतं. तर त्याने याच रेंजमध्ये कन्सोलिडेशन करत राहिला. त्याच्यामुळे ओव्हरऑल जर बघितलं तर कुठलीही मोठी अपॉर्च्युनिटी आज मार्केटमध्ये नव्हती आणि ते वारंवार मी सांगत आलेलो आहे. कालच्या ॲनालिस्ट व्हिडिओमध्ये देखील आणि लाईव्ह मार्केटमध्ये देखील टेलिग्रामवरती अपडेट होते बऱ्यापैकी. आता मी ही लेवल डिलीट करतोय. नो ट्रेडिंग देखील हा झोन डिलीट करतोय. आणि इकडे जर बघितलं तर ह्या सगळ्या लेवल मी एकदा रिमूव्ह केलेल्या आहेत. बरं. आणि 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती जर गेलो आपण तर इकडे सगळ्या लेवल मी एकदा रिमूव्ह करतो आणि तुम्हाला थोडा चार्ट एक्सप्लेन करतो, लक्षात घ्या. इकडे चॅनल ड्रॉ करतोय. किती मिनिटाचा टाइम फ्रेम आहे हा? 1 तासाचा टाइम फ्रेम आहे. ओके. इकडे एक लेवल आणखी एक मार्क करतोय. ओके. काय बघायला मिळते की इकडनं हा सपोर्ट आहे, आपण वारंवार डिस्कशन करत आलेलो आहे. त्या सपोर्टवरती आत्ता देखील निफ्टी आहे. अजून तो सपोर्ट ब्रेक केलाय का? नाही. आणि इकडनं जर बघितलं तर एक बी क्लास चॅनल आहे. ओके. आता बी क्लास चॅनल आहे. चॅनल खाली थोडासा येऊ शकतो, परत इकडनं मार्केट मोमेंटम दाखवू शकतो. याची पॉसिबिलिटी हाय आहे. एकदा जर आपण थोडं याला 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती जर घेऊन गेलो, ठीक आहे, 1 तासाच राहील कारण चॅनल मोठा आहे, तो तुम्हाला 1 तासावरती व्यवस्थित दिसेल. तर आता पॉसिबिलिटी काय आहे की जर जोपर्यंत हा जो सपोर्ट आहे साधारण तो येतो 24,500चा राऊंड लेवल आहे. इकडे बघायला मिळते तुम्हाला. आणि इकडे रिसेंटली खूप वेळा सपोर्ट आहे, ते तुम्हाला आता दाखवलेच आहे. आणि इकडे एक चॅनल देखील आहे. तर हा एक चॅनल जो तयार झाला आहे ना, याची पॉसिबिलिटी काय माहिती आहे तुम्हाला? याची पॉसिबिलिटी आहे की हा जर बुलिश चालला गेला, आजचा इंट्राडे हाय जर ब्रेक होतोय तर हा एक मोठा मोमेंटम देखील देऊ शकतो. याची पॉसिबिलिटी काय आहे? हाय आहे. आणि रिस्क टू रिवॉर्ड रेशो कुठे फेवरेबल आहे आपल्याला? बुलिश साईडला. काल पण मी तेच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत होतो आणि खूप मित्रांना समजलं देखील असेल की रिस्क टू रिवॉर्ड रेशो आहे तो बुलिश साईडला जास्त कम्फर्टेबल आहे, सेलिंग साईडला जास्त कम्फर्टेबल नाही. याचा अर्थ असा आहे का सेलिंग साईडला मार्केट जाणार नाही. कधी जाईल, काय सिच्युएशन झाल्यावरती सेलिंग साईडला ओपन होऊ शकतात लेवल, ते पण आपण डिस्कशन करणार आहोत. आणि मोस्ट ऑफ द टाइम काय होतं की मार्केट सपोर्टवरनं सपोर्ट जास्त घेतं, ना की सपोर्ट ब्रेक करून. त्यामुळे पॉसिबिलिटी काय आहे की इकडनं सपोर्ट आहे, मल्टिपल टाइम सपोर्ट टेस्ट केलाय, सपोर्ट वीक झालाय, हरकत नाही. परंतु जर सस्टेन झालं मार्केट आणि हा जो कन्सोलिडेशन एरिया आहे ऑलमोस्ट इकडे, तर इकडनं बघा लास्ट टाइम केवढी मोठी मोमेंटम दिली होती, फास्ट मोमेंटम होता तो. तर पॉसिबिलिटी आहे की ही जर लेवल ब्रेक झाली तर आपल्याला हा जो स्विंग आहे 25,200 ऑलमोस्ट 25,600च्या लेवल पण होऊ शकतात शॉर्ट टर्ममध्ये. ओके. सो डाऊन साईडला 25,500ची लेवल आत्ता दिसते 1 तासाच्या टाइम फ्रेमवरनं. अप साईडला जर बघितलं तर अप साईडला काय लेवल बनतात ते आपण 5 मिनिट टाइम फ्रेमवरती बघा इंट्राडेसाठी. बाकी ओव्हरऑल चार्टची तुम्हाला इकडे ओळख झाली असेल. ही जी कन्सेप्ट तुम्हाला आत्ता सांगितली मी, याची तुम्हाला नजर तुमच्या याच्यावरती पडली असणार आहे. म्हणजे काही तुमच्या डोक्यात राहील की बाबा बुलिश साईडला जाऊ शकतं मार्केट आणि त्याच्यामध्ये काहीतरी कारण आहे. ओके. सो हे लेवल मी आत्ता रिमूव्ह करतोय. ओके. आता काय करायचं आपण 5 मिनिट टाइम फ्रेमवरती येऊया. जास्त काही लक्ष द्यायची गरज नाही. हे जे सपोर्ट दिसतात हे आपल्याला मार्क करायचे.
ओके. आणि खूप छोटासा सपोर्ट आहे 24,000, खूप छोटीशी लेवल आहे. साधारण जर बघितलं तर 40 पॉईंटचं मोमेंटम आहे डाऊन साईड नंतर. ओके, काय लेवल बनतात ते आधी समजून घ्या. ह्या सगळ्या लेवल आपण जे डिस्कशन करतो ते इंट्राडे साठी आहे. आता आपल्याला एक रेंज मिळाली आहे निफ्टीची. काय आहे ती रेंज? थोडीशी मोठी पण ठेवू शकलो असतो 24,660, परंतु ठीक आहे, थोडीशी ॲग्रेसिव्ह ठेवली आहे. आजचा जो डबल टॉप इकडे झाला होता छोटासा, त्या लेवलच्या आसपास आपण रेजिस्टन्स फॉलो करू शकतो. तर ही जी सपोर्ट आहे, हा जो सपोर्ट आहे, हा मल्टिपल सपोर्ट आपल्याला बघायला मिळते, ना की फक्त इथेच. तर रिसेंटली देखील खूप वेळा सपोर्ट घेतलेला आहे. त्याच्यामुळे सपोर्ट बनलाय 24,540 आणि रेजिस्टन्स बनलाय 24,628. तर ही उद्याच्या आपल्याला एक्सपायरीमध्ये आपल्यासाठी हा काय होणार आहे, नो ट्रेडिंग झोन होणार आहे निफ्टीचा. ओके, सो आधी आपण बुलिश साईडच्या लेवल डिस्कशन करूया. बुलिश साईडला जर बघितलं तर इकडे या पद्धतीने एक छोटीशी आपल्याला ट्रेंड लाईन देखील बघायला मिळते, जे की आपण काल पण डिस्कशन केलं होतं. ओके, ट्रेंड लाईन बघायला मिळते, पण काय आहे की जोपर्यंत 24,628 हा जो स्विंग क्रिएट झालाय, जोपर्यंत या लेवलच्या वरती निफ्टी निघत नाही ना, तोपर्यंत बुलिश बनत नाही. परंतु जर इकडे अशा पद्धतीने डबल बॉटम क्रिएट करून वरती जर लेवल ब्रेक झाली 24,628ची, आता हा जो याची क्लोजिंग जर बघितलं तर या लेवलवरती आहे. त्याच्यामुळे थोडंसं इकडे येऊन थोडं कन्सल्टेशन करणं गरजेचं आहे. थोडंसं असं खाली येऊन जर लेवल ब्रेक झाली तर अतिशय उत्तम आपल्याला एक बुलिश चार्ट पॅटर्न बघायला मिळू शकतो. आणि त्या चार्ट पॅटर्न ब्रेकआउट नंतर आपल्याला एक बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. तर त्या बुलिश साईडचे लेवल काय बनतात ते आधी समजून घ्या. पहिलं तर हा स्विंग बनतोय 24,667. सेकंड स्विंग जर बघितलं तर हा बनतोय 24,700चा. आणि तिसरा जर बघितलं तर हा हाय बनतोय जो आहे 24,736. आणखी एक आपण मार्क करतो इकडे 24,767. ओके, तर लक्षात घ्या की इकडनं कन्सोलिडेशन करून थोडंसं इकडे छोटासा राउंडिंग बॉटम क्रिएट करून जर ब्रेक झाले तर अतिउत्तम असेल. पहिली लेवल या स्विंगपर्यंत 24,667, 24,700, 24,736 आणि 24,767. तर या काय लेवल होता ते या लेवल मार्क करून ठेवा. डाऊन साईडला जर बघितलं तर रिस्क हाय आहे. रिस्क फॅक्टर काय आहे, हाय आहे. परंतु काहीतरी लेवल आपल्याला इकडे बघायला मिळतात आहे का? येस, मिळतात आहे. कुठल्या लेवल आहेत या? 24,668, 24,468 आणि 24,500. या दोन लेवल तर आधी थोडं स्कॅल्पिंगचा विचार करा. आणि थर्ड लेवल जर बघितली तर ही आहे 24,431. तर काय बघायला मिळते इकडे की रिस्क फॅक्टर थोडंसं हाय आहेच आहे सेलिंग साईडला. त्याच्यामुळे जर तुम्ही नवीन असाल, सुरुवात केली असेल मार्केटमध्ये, थोडंसं नॉलेज कमी असेल किंवा तुम्हाला सेफर साईड राहायचं असेल तर सेलिंगचा व्ह्यू जर नाही विचारात घेतला तरी हरकत नाही. इकडनं मार्केट एका दिवसात जरी झिरो झालं तरी मग आपल्याला त्याचा रिग्रेट वाटायला नको. ही जर तुमची मेंटॅलिटी असेल तर तुम्ही क्लिअर कट सेलिंग साईडला इग्नोर करू शकता. परंतु आत्ता इग्नोर करू असं म्हणतात ते मध्ये मार्केट पडताना मार्केट पडलंय खालनं इथपर्यंत आलंय, मग या जवळ जाऊन मग चला आता आपण विचार करूया पुढचा, असं नकोय. एकदा ठरवा घ्यायचंय का नाही. जर नाही ठरवलंय की नाही प्लॅन करायचा तर ते मार्केट मग आजच्या दिवशी उद्या त्या दिवशी झिरो झाला निफ्टी तरी हरकत नाहीये, काही घेणं देणं नाही आपल्या त्याच्याशी. अशी जर मेंटॅलिटी असेल तरच आपण या मार्केटमध्ये टिकणार आहोत. परंतु जर पकडू का धरू काही होणार नाही. दोन मेंटॅलिटीनी मार्केटमध्ये आपण कधीही जिंकू शकत नाही. मार्केट कंटिन्यू आपल्या बाजूने राहणार तरी पण आपण जिंकणार नाही, लक्षात घ्या. त्याच्यामुळे ठाममत जेव्हा असेल तेव्हाच तोच विचार करायचा आहे. एकतर तुमची तयारी असेल एसएल द्यायची, तयारी ठेवा. डाऊन साईडला जातोय ब्रेक होती लेवल, डाऊन साईड विचार करा. बुलिश साईडला जाते एसएल द्यायची तयारी आहे बुलिश साईडला. हां, आता मी का सांगतो तुम्हाला हे की नेगेटिव्ह साईडला थोडासा विचार करू शकता, कारण की रिस्क टू रिवॉर्ड रेशो बनत नाही. ज्या पद्धतीने मी चार्ट बघतोय, ज्या पद्धतीने मला दिसतंय मार्केट, त्या हिशोबाने जर बघितलं, रिस्क कमी कशी करतात त्याच्या हिशोबाने जर बघितलं तर
सेलिंग साईडला आपल्याला मोमेंटम आला तरी पण आपल्याला कम्फर्टेबली त्यात राहता येणार नाही. तर ते एक नक्की विचारात घ्या. बाकी जे मित्र आहेत जे SL घेऊ शकतात, ते एक्सपिरियन्स आहे, बऱ्यापैकी ट्रेडिंगचं नॉलेज आहे, विचार करू शकता या लेवलचा डाऊन साईडचे. ओके, सो लेवल नोट करून ठेवा. लेवलचा स्क्रीनशॉट काढला तरी हरकत नाही आहे, परंतु लेवल तुमच्या चार्टवरती असणे गरजेचं आहे. एकदा आपण ऑप्शन चेन बघूया, कारण की उद्या एक्सपायरी आहे. 7 ऑगस्ट एक्सपायरी डे, बड्डेवाला डे. 24,574ची क्लोजिंग आहे. 24,600 आपल्याला काय होते ॲट द मनीच्या आसपासची लेवल आहे, तर ते आपण ॲट द मनीचे लेवल कन्सिडर करणार आहोत. बरं, काय बघायला मिळते आपल्याला 24,600ला 1,28,00,000 काय आहे 24,600 वरती साधारण इकडे कॉल रायटिंग आहे, हेवी कॉल रायटिंग. आणि त्याच्याच कम्पेअरला जर बघितलं तर त्याच लेवलवरती 24,600 वरती जवळजवळ 90,00,000 पुट रायटिंग आहे. म्हणजे या लेवलवरती कॉल रायटिंग हेवी आहे. पुट रायटिंग कॉल रायटिंगच्या कम्पेअरमध्ये थोडीशी कमी आहे, परंतु 1 करोडच्या आसपास आहे. त्याच्यामुळे जे स्ट्रॅडल बनलं आहे 24,600चं ते हेवी आहे की इकडे आपल्याला मार्केट थोडंसं कन्सोलिडेशन करताना दिसू शकतं. बरं, आता जरी इकडे 1,28,00,000 जर कॉल रायटिंग आहे, याचा अर्थ काय आहे की 24,600 वरती खूप कॉल रायटिंग झालेले आहे. खूप लोकांचं म्हणणे असं आहे, जे ऑप्शन सेलिंग करतात ते त्यांचं क्लिअरली म्हणणं आहे की मार्केटने उद्या 24,600च्या खाली राहायला पाहिजे. परंतु मार्केट सुपिरियर आहे, कोणाच्याने ऐकणार आहे का? नाही. मार्केटने जर मोमेंटम द्यायला सुरुवात केली आणि हा जो स्विंग आहे 24,668चा 24,668चा याच्यावरती जर मार्केट गेलं तर ॲटोमॅटिकली काय, हे लोक काय आहेत, हे जे ऑप्शन रायटर आहे ते काय करणार, त्यांचं SL घ्यायचं ट्राय करणार आहे. मग SL जर घेतल्यावरती तुम्हाला माहिती जे कॉल आहेत ते कॉल सेल केले तर त्यांना काय करावं लागतं, कॉल बाय करावं लागतं. जेव्हा पोझिशन स्क्वेअर ऑफ करावं लागतं, म्हणजे कॉल बाय होतं तर काय होतं की डिमांड वाढते कॉल साईडचं. ओके, सो त्याच्यामुळे मार्केटमध्ये आपल्याला एक बुलिश मुवमेंटम म्हणजे एक शॉर्ट कव्हरिंग बघायला मिळू शकते. ती शॉर्ट कव्हरिंग कुठून येणार आहे, 24,628 या लेवलवरती मार्क करा. समजतं तुम्हाला? रायटिंगनुसार जर व्ह्यू बघितला तर जोपर्यंत ती लेवल ब्रेक होत नाही तोपर्यंत थोडंसं कॉल साईडचे मुवमेंटम येणं कठीण आहे. बरं, हेवी पुट रायटिंग कुठे आहे, 24,587ला 24,690ला 24,587ला 24,690ला हे जे दोन लेवल आहेत, राऊंड लेवल, जिकडे हेवी पुट रायटिंग आहे. आता हेवी पुट रायटिंग आहे याचा अर्थ काय आहे की बाबा इकडे ह्या लोकांनी इकडे काय केले, पुट रायटिंग म्हणजे यांचं म्हणणे काय की मार्केटने या रेंजमध्ये थांबायला पाहिजे, म्हणजे 24,500च्या वरती निफ्टी होल्ड करायला पाहिजे असं यांचं म्हणणे आहे. ओके, जे की मार्केटला मोस्ट ऑफ द टाइम ते लोक मार्केटमध्ये जास्त कॅपिटल यूज करतात, इनडायरेक्टली मार्केटला ते रन करण्याचा ट्राय करतात, बिकॉज ते ऑप्शन सेलर आहेत. ओके, ऑप्शन सेलर मार्केटला रन करण्याचा ट्राय करतो आणि त्यानुसार पोझिशन क्रिएट करत असतो. सो जर मार्केट जर कन्सोलिडेशन करून खाली यायला लागलं तर थोडे आपल्याला काय म्हणजे पुट रायटिंग थोडेसे मार्केटमधनं पळताना दिसतील. मग त्याच्यानंतर थोडे आपल्याला डाऊन साईड मोमेंटम बघायला मिळू शकतो, परंतु त्याच्यासोबत आपल्याला लेवल बघणं देखील तितकंच गरजेचं आहे. आता खूप साऱ्या मित्रांचं क्वेश्चन असते की सर ओआय डाटा खूप पॉवरफुल आहे का? ओके आहे. असं नाही की ओव्हर डेटा तुम्ही शिकले आणि तुम्ही मार्केटचे किंग झालात, असं नाही. मग ते सगळ्यांनी शिकलं असतं तेवढंच आणि त्याच्यावरतीच विचार केला असता. आता ओए डाटाचं काय की ऑप्शन बायरला ओए डाटाचा इतकं म्हणजे ऑप्शन बायर जर 10% यूज करत असेल ओए डाटा तर ऑप्शन सेलर 40% यूज करतो ओए डाटा. म्हणजे तुम्ही जर ऑप्शन सेलर असाल तर तुम्हाला 10%च फायदा आहे. तुम्ही जर ऑप्शन सेलर बायर असाल तर 10%च तुम्ही विचार करा. ऑप्शन सेलर असाल तर तुम्ही त्याचा बऱ्यापैकी विचार करू शकता. आणि तुम्हाला एक रेंज मिळाली ना, 24,500ची रेंज मिळाली इकडे आणि 24,700ची रेंज मिळाली. जर तुम्ही या दोन हे जे स्ट्राईक प्राईस आहे ह्या जर तुम्ही सेल केल्या, मार्केटने जर याच्यामध्ये कन्सोलिडेशन केल्या तर दोन्ही साईडचा जो डीके आहे, जो प्रीमियम डीके होणार तो तुम्हाला मिळणार आहे. ओके, परंतु त्याच्यामध्ये वेगवेगळे रिस्क फॅक्टर असतात, ते आपण कन्सिडर करत नाही इकडे, आपण त्याचं ॲनालिसिस करत नाही सध्या. ओके, का करत नाही की मेजॉरिटी जी ऑडियन्स आहे ती ऑप्शन बाहेर आहे. चला, आय होप तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलं असेल. आजचं थोडं ना थोडं काहीतरी वेगळं नॉलेज बघायला मिळालं असेल. चला, आता आपण जाऊया बँक निफ्टीकडे, परंतु जायचं नाही, इकडे लक्ष ठेवायचं आहे. बँक निफ्टी, सेन्सेक्स हे दोन्ही इंडेक्सचे ॲनालिसिस अजून बाकी आहे.
व्हिडिओ मोठा झाला तर हरकत नाही, कोणाला खूपच घाई असेल नंतर न बघा, परंतु व्हिडिओ पूर्ण नक्की बघत जावा. आता हे महाशय बघा कन्सोलिडेशनमध्येच राहिलेत, काही इकडे मोमेंटम दाखवलं नाही. मी काल हे देखील डिस्कशन केलं होतं, जर खालनं वरती आला तर ज्यावेळेस ही लेवल ब्रेक होईल त्यावेळेस थोडं कन्सोलिडेशन करून ब्रेक होऊ द्या. तर तिकडे कन्सोलिडेशन काही केलंच नाही आहे. ऑलमोस्ट 99.9 हा नो ट्रेडिंग झोनमध्येच मोमेंटम देत राहिला. मोमेंटम कायचं साईडवेज राहिलं. ओके, सो जास्त काही लेवल आपल्याला बदलायची गरज नाहीये. ओके, ॲज इट इज लेवल राहतील. आता तुम्ही म्हणसान की सर ॲज इट इज लेवल आहे तर मग कशाला आम्हाला थांबवले बँक निफ्टीचं ॲनालिसिस बघायला. अरे सांगतो थोडं काहीतरी वेगळं, त्याच्यातनं काहीतरी शिक्षण तुम्ही. ओके, डाऊन साईड पुलबॅक, इकडे थोडंसं कन्सोलिडेशन, चॅनल क्रिएट केलं, खाली आला. बरं, आता इकडे एक चॅनल क्रिएट झालाय का? नक्की झालाय. चार्ट बघितलं ना, काय काय झाल्या गोष्टी ह्या लगेच दिसल्या पाहिजे डोळ्याने. इतके चार्ट रीड करायला पाहिजे, चार्ट सारखं रीड करायला पाहिजे. ओके, तर आता इकडे आपण बघितलं, इकडे एक चॅनल होता, इकडे एक चॅनल झाला होता. बरं, आता हा जर ब्रेक केला तर आपल्याला काय एक छोटीशी सेलिंग मोमेंटम इकडे देखील बघायला मिळू शकते. ही जी मी तुम्हाला इकडे डिस्कशन करतो ही देखील. परंतु आता काय होतं की दोन इंडेक्स आहे ना, अजून निफ्टीचा आहे, सेन्सेक्सचा आहे. मग इतकं इकडे एक चॉपी मार्केटमध्ये याच्यामध्ये काय एवढं इंटरेस्टेड आहे की आपण याच्यातच व्ह्यू प्लॅन केला पाहिजे. थोडे त्याच्यामुळे व्ह्यू बनायला बनतात बघा. इकडे पण ॲग्रेसिव्ह जर बघितलं तर हे व्ह्यू बनायला बनतात. इकडनं जर निघला तर खाली आणखी येऊ शकतो. हे टार्गेट जे आपण डिस्कशन करतो ते येऊ शकतं. परंतु जर इतकं इथे सपोर्ट आहे, इतकं मोमेंटमसाठी जर विचार करणार असाल 5-10 पॉईंटसाठी, तर मग या आहेच ना निफ्टी सेन्सेक्स, याचा विचार करू शकतो ना. मग जो इंडेक्स कम्फर्टेबल चार्ट पॅटर्न तयार केला आहे, ज्या इंडेक्समध्ये प्राइस ॲक्शन जास्त बेटर आहे त्याच्यावरती फोकस केला पाहिजे. ओके, कारण की आपल्याकडे ऑप्शन आहेत. जर ऑप्शनच नसता, एकटा बँक निफ्टीच हा मार्केटचा किंग असता, तर आपण ऑब्व्हियसली मग आपण हेच डिस्कशन केलं असतं की बाबा हे आहे, इकडनं जर ब्रेक केला तर ही अपॉर्च्युनिटी बघायला मिळू शकते, याचा विचार तुम्ही करू शकता. आता जर आपल्याकडे इतके सगळे इंडेक्स आहे ते आणि याच्यामध्ये जर थोडी रिस्क आहे, थोडक्यात सांगतो तुम्हाला की 3 गाड्या आहेत. उदाहरण दिलं ना चटकन कळतं. 3 गाड्या, एक आहे बस, एक आहे तुमची स्वतःची कार आणि एक आहे रेल्वे. हे 3 उदाहरण देतो तुम्हाला. आता बस आहे, परंतु काय आहे की बसचा ड्रायव्हर थोडा कच्चा आहे. ओके, रेल्वे आहे, परंतु रेल्वेचा टायमिंग काही माहीत नाही. ओके, आणि दुसरी आहे तुमची कार. तुमची कार आहे, परंतु त्यात फ्यूलचा इश्यू आहे. ओके, म्हणजे तिन्हीमध्ये पण इश्यू आहे. मग तुम्ही काय विचार करायला पाहिजे की बाबा याचा टायमिंगचाच पत्ता नाही, तर याच्यात आपल्याला काही घेणं देणंच नाही. कधी येईल कधी नाही. सकाळी 11 वाजता जायचं, रात्री 11 वाजता आला तर काही समजणार नाही आपल्याला. याच्यामध्ये बसचा ड्रायव्हरच कच्चा आहे, मग काय खड्ड्यात घातली तर काय करायचं. त्याच्यामुळे हा पण ऑप्शन निघून जाते. दुसरी गोष्ट काय आहे की फ्यूलचा विषय आहे, तर काय आपण काय करू, फ्यूल आणू टाकू याच्यामध्ये हीच गाडी घेऊन जाऊया. म्हणजे तुमच्याकडे काय होतं, 3 ऑप्शन होते. आता 3 मध्ये तुम्हाला कुठला सोयीस्कर वाटला त्याच्यामध्ये तुम्ही प्लॅन करणार आहोत. आता तुम्हाला जर 3 मध्ये जर हा निफ्टी आहे, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स याच्यामध्ये जर तुम्हाला दिसतंय की हा थोडासा बाबा कच्चा आहे, तर मग याच्यातच जायचं काही विचार आहे का? नाही. त्याच्यासाठी दुसरे ऑप्शन आहेत. बरं, ऑप्शन आहे म्हणून तिकडे आपण विचार करू शकतो. बरं, उदाहरण कसं वाटलं ते मला नक्की सांगा. ओके, चला. आता बाकी ओव्हरऑल जर बघितलं तर इकडे ज्या लेवल बनतात ते त्याच लेवलचा विचार करू शकता. ही लेवल थोडीशी आणखी वरच्या साईडला गेलेली आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही सेफर साईड जाणार असाल तर थोडी लेवल इकडे चेंज करतो. अन्यथा काय नाही, इतकं विचार करायची गरज नाही. इकडे थोडासा कच्चाच आहे प्राइस ॲक्शननी, तर याचा विचार करू शकता. असं वाटलं तर थोडी आपण ही लेवल थोडी कन्सिडर करू शकतो अजून वरच्या साईडला. ओके, तर थोड्याशा लेवल चेंज केल्या ते बघा. आता काय झालंय नेमकं की ही लेवल थोडीशी जास्त जवळ आली, त्यामुळे थोडं आपण हिला आणखी हे करूया. ओके, या काही लेवल आहेत ते लेवल थोडं चेंज केले, ते थोडंसं चेंज केले ते एकदम छोट्या छोट्या. तर त्याचा नक्की विचार करा. पण लेवल चेंज झाला ते थोडं लक्षात घ्या. अजून थोडंसं आपण ॲक्युरेटवरती येण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघ इकडे बघा, इकडे जर वरती लेवल ब्रेक होती तर एक विचार करू शकता 55,711, 55,868 याच्यातच करायचं. आम्हाला उशीर झाला तरी चालेल. 11 वाजताची गाडी रात्री 11 झालं तरी आम्ही त्याच गाडीत जाणार आहात. जर तुमचा असा अट्टहासच असेल तर मग नक्की विचार करू शकता. असं नाही की वेगळं आहे, थोडंसं कन्सेप्ट थोडीशी वेगळी ट्राय करू शकता. जर ही लेवल ब्रेक झाली तर डाऊन साईडला सपोर्ट ब्रेक झाला तर. बाकी 55,700
11 आणि 55,868 या लेवलचा विचार करू शकता. डाऊन साईडला जर हा सपोर्ट ब्रेक होते 55,212चा, तर 55,000ची लेवल ओपन होती आणि 54,811 या 2 लेवल ओपन होते. तिसरी पण आहे, पण 2चाच विचार करा. ओके, नो ट्रेडिंग झोन मात्र बऱ्यापैकी मोठा आहे. काय विचार करताय मग? अहो फॉलो करा, त्याच्यास काही कॉम्प्रोमाइज करायची गरज नाही त्याच्याशी. ओके, चला आता येऊया सेन्सेक्सकडे. बघा ना, म्हणजे काय सेन्सेक्सची मोमेंटम आहे बघा. 1 मिनिट तुम्हाला दाखवतो. इकडे ओपन झाली सेन्सेक्स, वरती गेला, खाली आला, टप्पा खाल्ला, खाली आला, टप्पा खाल्ला, परंतु लेवल इकडे पण ब्रेक झाले, इकडे पण ब्रेक झाले. म्हणजे काय झालं? वाचवलं. कशाने वाचवलं? नो ट्रेडिंग झोनने. असं पण आपण थोडं डिस्कशन केलंच होतं की बाबांना थोडंसं आपल्याला इकडे काय रिस्क फॅक्टर हाय आहे. सँडविच डे, सँडविच डेचा अर्थ समजला असेल सगळ्यांना. नाही तर म्हणतील सर इकडे स्टॉक मार्केटचं नॉलेज देतात तर काय आहे सँडविच चाललंय, हॉटेल टाकलं का काय? ओके, ते त्याचं रिझन पण तुम्हाला सांगितलं की काय आहे त्याचं रिझन. बाकी इकडे जर बघितलं तर इकडे पण निफ्टी सारखाच एक चार्ट पॅटर्न तयार झालेला आहे. थोडंसं आपल्याला ट्रेंड लाईन फॉलो करताना दिसतोय. पण जे जर इकडे बघितलं तर प्राइस इकडनं टच केली, खाली आली, वरती गेली, इकडनं टच केली, खाली आली, वरती गेली, इकडनं टच केली, खाली आली, वरती गेली, इकडनं टच केली, खाली आली, इकडनं टच केली. आता एक मास्टर क्लास होऊ शकतो हा याच्यावरती सांगायला गेलं तर. आणि इकडे जर बघितलं तर नवीन लो मात्र लावलेला नाहीये, परंतु इकडे डाऊन साईडला येताना मार्केटनी मात्र हायर लो इकडे क्रिएट केलेले आहेत. ओके, तर त्याचा विचार नक्की करा. त्याच्यामुळे जर ही लेवल ब्रेक होतीये आणि 80,838 ही जर लेवल ब्रेक होतीये तर आपल्याला एक बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. ज्या लेवल आपण काल डिस्कशन केलं होतं त्याच लेवल आहेत, वेगळ्या सांगण्याची गरज नाही. तरी पण एकदा एक्सप्लेन करतोच. 81,017, 81,200, 81,336 आणि 81,500. का मला रिपीट एक्सप्लेन करायला लागलं? कारण की नवीन लोक बघत असतात. जर काल काही लोक असेल त्यांनी व्हिडिओ नसं बघितला, आज बघायला आला असेल तर त्यांना या लेवल समजणार नाही. काही लोक फोनवरती बघतात, काहींना पटकन समजत नाही की चार्ट कसा झूम करायचा बघायचा किंवा व्हिडिओ क्वालिटी कशी इम्प्रूव्हमेंट करायची. कारण की आपला व्हिडिओ जो असतो तो 2K रेझोल्युशनमध्ये आहे. त्याच्यामुळे तुम्ही यूट्यूबवरती पाहत असाल तर कोपऱ्यात गेल्यावरती तिथं क्वालिटी वाढवता येते, परंतु काही मित्रांना नाही समजत ते, काही लोकांना नाही समजत ते. त्याच्यामुळे मी तुम्हाला इकडे सांगत असतो. ओके, डाऊन साईड आजचा लो ब्रेक करू द्या, खाली येऊ द्या. बघा आजचा लो थोडासा खाली आहे, लक्षात घ्या. 80,290, 80,146 आणि 80,000 या काही लेवल बनतात. आता आणखी एक गोष्ट, निफ्टीप्रमाणे इकडे देखील सेलिंग साईडला जर मार्केट जर एक पुलबॅक घेऊन जर ब्रेक करत असेल तर अतिउत्तम आहे. इकडनंच जर ब्रेक केलं टिंगो पॉईंटनी, म्हणजे इकडनंच उघडलं 54 वाजताच खाली पडलं, तर मग हे थोडंसं आपल्याला स्लो असेल किंवा थोडंसं ट्रॅप करण्याचे चान्सेस आहेत. कारण की एक मोठा सपोर्ट आहे, तो सपोर्ट ब्रेक करायला ट्राय करतोय सेन्सेक्स सुद्धा. ओके, इकडे जर बघितलं तुम्ही तर हा एक मोठा सपोर्ट आहे, सपोर्ट ब्रेक करायला ट्राय करतोय. तर जर सेलिंगचा विचार करणारच असेल तर त्याची फक्त लॉट साईज थोडी विचार करून ठेवा, जेणेकरून तुमच्या कॅपिटलला दणका लागायला नको. लॉट साईज आहे ना ती थोडीशी विचार काय करायचा आहे की तुम्ही थोडीशी लॉट साईज कमी करू शकता. जर तुम्ही रेग्युलर 10 लॉटवरती काम करत असाल, ओके, 10 लॉटवरती जर काम करत असाल तर सेलिंग साईडला जाताना तुम्ही थोडंसं 5 लॉटवरती काम करू शकता. आणि स्ट्राईक प्राइस सिलेक्शन तितकंच इम्पॉर्टंट आहे. उद्या एक्सपायरी आहे निफ्टीची, सो स्ट्राईक प्राइस सिलेक्शन देखील तितकंच इम्पॉर्टंट आहे. आता हे सगळं जे मी गोष्टी तुम्हाला तुमच्यासोबत डिस्कशन करतोय, सगळ्या गोष्टी ज्या तुम्हाला सांगतोय, तुम्हाला जे पद्धतीने प्राइस ॲक्शन डिस्कशन करतोय, शिकवण्याचा ट्राय करतोय, या सगळ्यांचा घोळा आहे ना आपल्या प्राइस ॲक्शन अँड सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये दिलेला आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्की विचार करू शकता जॉईन करण्याचा. त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली गेलेली आहे. तर एकदा नक्की बघा, सिलेबस बघा, वाटलं काय शिकण्याची इच्छा तर नक्की जॉईन करू शकता. अन्यथा यूट्यूब आहेच. ओके, परंतु ते काय आहे की टॉप A to Z तुम्हाला तिकडे गोष्टी अशाच कन्सेप्ट शिकवलेले गेले आहेत प्राइस ॲक्शन रिलेटेड. म्हणजे काय की ABCD असं ते सिरियलने आहे. हे कसं आहे, एकदा A आहे तर एकदा C आहे, एकदा X आहे तर एकदा Z आहे. त्याच्यामुळे वर खाली असं असतं. त्याच्यामुळे कुठलाही आपण गोष्ट शिकतो तर त्या शिकण्याचा फायदा मिळतो. हे कसं आहे की जशी प्राइस ॲक्शन बनते तशी मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतोय. ओके, आय होप तुम्हाला निफ्टी एक्सपायरी व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.
चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करायचं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.